वारकरी संप्रदायाचा कळस आणि साध्या शब्दांतून जीवनाचे सार मांडणारे संत तुकाराम महाराज यांना तुकाराम बीज निमित्त कोटी कोटी प्रणाम. नमस्कार मंडळी. तर आज आहे संत तुकाराम बीज. तुकाराम बीज हा संत तुकारामांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे. फाल्गुन कृष्ण द्वितीयेला साजरा होतो. या दिवशी तुकाराम महाराजांनी आपल्या शेवटच्या कीर्तनात विठ्ठल नाम घेत सडे हे वैकुंठ गमन केले अशी श्रद्धा आहे. बीज म्हणजे द्वितीया तिथी. हा दिवस भक्तांसाठी आध्यात्मिक मुक्तीचं प्रतीक आहे. वैकुंठ गमन म्हणजे देहासह विष्णूच्या लोकात जाणे, जे भक्तीच्या शक्तीचे प्रतीक आहे. हा दिवस भक्तीच्या सामर्थ्याची आठवण करून देतो. तुकारामांच्या अभंगाद्वारे विठ्ठल नामस्मरण करून भक्त मुक्ती मिळवू शकतात. तुकारामांनी समता आणि दयेचा संदेश दिला. हा दिवस जातीभेद दूर करून सर्वांना एकत्र आणतो. वारकरी परंपरेत हा दिवस कीर्तन आणि अभंग गायनाचा आहे. महात्मा गांधींनीही तुकाराम महाराजांच्या अभंगाचे अनुवाद केले होते. देहूतील नांदुरकी वृक्ष या दिवशी हलतो असा विश्वास आहे, जो तुकाराम महाराजांच्या कृपेचं प्रतीक आहे. तर आज मी तुम्हाला तुकाराम महाराजांच्या बीजेची कथा सांगणार आहे. त्यासोबत वैकुंठ गमन कसं झालं आणि या दिवशी देहूमध्ये कोणता चमत्कार घडतो याही गोष्टी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील पांडुरंगाचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. संत तुकाराम महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील देहू गावात इसवी सन 1598 किंवा 1608 मध्ये झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्लोबा आंबेले होते. त्यांचे वडील बोल्लोबा आणि आई कनकाई हे विठ्ठल भक्त होते. त्यांचे पूर्वज विश्वंभर बाबा हे पंढरपूरच्या यात्रा करणारे एकनिष्ठ भक्त होते. तुकारामांचे कुटुंब देहू गावातील प्रतिष्ठित सावकार होते, ज्यांना कर वसुलीचा अधिकारही होता. तुकारामांच्या जीवनात अनेक दुःख देखील आली. वयाच्या 18व्या वर्षी आईवडिलांचा मृत्यू झाला. तुकोबा महाराजांचे मन संसारात रमेनासे होऊन ईश्वर भक्तीकडे अधिक लागले होते. याच सुमारास त्यांना शेताचे राखण करण्याचे काम मिळाले. पण राखण करत असताना ते भजनात इतके दंग रंगून जात की तिकडे पक्षी दाणे लुटून येत. हे पाहून शेतमालकाने पंचायतकडे फिर्याद केली. चौकशी अंती तुकोबांकडून नुकसान भरपाई म्हणून खत द्यायला लावले. शेताची कापणी केल्यानंतर नेहमीपेक्षा अधिक धान्य आल्याने तुकोबाला देऊ केलेले धान्य त्यांनी नाकारले. त्यावरून त्यांचा बाणेदारपणा दिसून येतो. तुकोबांच्या पूर्वजांनी देहूला बांधलेले देऊळ मोडकळीस आले, म्हणून त्यांनी स्वतः कष्ट करूनही जीर्णोद्धाराचे काम एकट्याने होऊ शकत नाही. हे पाहून त्या शेतकऱ्याने तुकोबाच्या वाटणीचे धान्य विकून आणलेल्या पैशातून देऊळ तयार झाले. उद्यापन करून ब्राह्मण भोजन घालण्यासाठी त्यांच्याजवळ पैसे नव्हते. पण ईश्वरी लीला अगाध आहे. त्या शेतमालकाला उपरती झाली आणि राखणीसाठी कबूल केलेले धान्य विकून कार्य पार पडलं. देवळाचा जीर्णोद्धार झाल्याचा त्यांना अतिशय आनंद झाला. तुकोबा महाराज आता परमार्थपद वाङ्मयाचा जारीने अभ्यास करून भजन पूजन कीर्तन करत होईल एवढा परोपकारही करू लागले. कोणाच्या कामात मदत करत, भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्या पाणी, गांजलेल्यांचा परमार्श, व्याधीग्रस्तांना औषध पाणी अशी नाना प्रकारचे कामे करत शरीर कष्टवून घेत. नंतर काही दिवसांनी भयंकर असा दुष्काळ पडला. नदी, विहिरी, तलाव पूर्णपणे कोरडे पडलेले होते. अगदी डोंगरांवरती जी झाडे होती ती सुद्धा सुकून गेली होती. अगदी पाणी सुद्धा कुठे दिसत नव्हती. गुराढोरांना खायला चारा देखील नव्हता, की अगदी पाणी प्यायला नव्हतं. माणसांची अवस्था तर याहूनही अत्यंत भयानक झाली होती. अन्नाच्या एक एक कणासाठी लोक एकमेकांच्या जीवावर उठले होते. या भयानक दुष्काळात तुकाराम महाराजांच्या संसावर दुःखाचा असा डोंगर कोसळला, जो कोणत्याही सामान्य माणसाला कायमचा उद्ध्वस्त करून गेला असता. या भयंकर परिस्थितीमध्ये त्यांचे आईवडील देवाघरी गेले. त्यांचा थोरला भाऊ सावजी याने दुःखाला कंटाळून घर सोडले आणि तो कायमचा तीर्थाटनाला निघून गेला. पण दुःखाची मालिका इथेच थांबली नाही. ज्या पत्नीवर महाराजांचे जीवापाड प्रेम होते ती त्यांची पहिली पत्नी रखुमाबाई अन्ना वाचून तडफडून आणि कुपोषणाने त्यांच्या डोळ्यांसमोर मरण पावली.
संत तुकाराम महाराजांकडे जेवढी काही संपत्ती होती तेवढी संपत्ती त्यांनी इतर लोकांना देऊन टाकली. तसेच त्यांचे वडील सावकार असल्यामुळे लोकांच्या जमिनी देखील त्यांच्याकडे गहाण होत्या, त्या देखील संत तुकाराम महाराजांनी त्यांना देऊन टाकल्या. आपल्या घरामध्ये जे काही धान्याचे साठे असते ते देखील त्यांनी इतर लोकांना देऊन टाकले. त्यानंतर संत तुकाराम महाराजांना प्रश्न पडला की नक्की देव आहे का? देव असता तर असं झालंच नसतं. इतके लोक भुकेविना तडफडले नसते किंवा एवढा भयंकर दुष्काळ देखील पडला नसता. मग असे का झाले? नक्की देव आहे का? असा प्रश्न त्यांना पडला होता. मग अशातच ते फक्त पांडुरंगाचे स्मरण करत होते, पांडुरंगाचे ध्यान करत होते. त्यांच्या या कठोर तपश्चर्येमुळे आणि निस्सीम भक्तीमुळे त्यांच्या आत एक अफाट असा ईश्वरी प्रकाश निर्माण झाला होता. त्यांना साक्षात श्रीहरीचा साक्षात्कार झाला. ते भंडारा डोंगरावरती गेले. भंडारा डोंगरावरती ते तिथे बसायचे आणि तिथेच अभंग देखील लिहायचे आणि तिथेच रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी या मंत्राचा ते जप करत त्यांनी अभंग रचायला सुरुवात केली. त्यांचे अभंग म्हणजे केवळ शब्द नव्हते, तर ते साक्षात परब्रह्माचे प्रकटीकरण होते. समाजातील दांभिकता, अंधश्रद्धा आणि कर्मकांड यावर त्यांनी आपल्या अभंगातून अत्यंत शब्दात प्रहार करायला सुरुवात केली. पण जेव्हा जेव्हा एखादा महापुरुष जन्माला येतो आणि समाजाला सत्याचा आणि ज्ञानाचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याला तत्कालीन प्रस्थापित आणि अहंकारी समाजाचा प्रचंड विरोध सहन करावा लागतोच. हा आजवरचा इतिहास आहे. तुकाराम महाराजांचे हे स्पष्ट आणि रोखठोक विचार तत्कालीन कर्मठ लोकांना आणि पुजाऱ्यांना अजिबातही पटले नाही. त्यांनी धर्माच्या नावाखाली लोकांची जी पिळवणूक चालवली होती ती महाराजांच्या अभंगामुळे धोक्यात. या अखंड विश्वाचा मालक परमात्मा भगवान श्री हरी विष्णुदेव बालरूप घेऊन त्या भंडारा डोंगरावरती आले आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांना त्या ठिकाणी साक्षात्कार दिला, प्रत्यक्षात दर्शन दिलं. आणि दर्शन झाल्यानंतर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांना देव आहे या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी मिळालं. कारण दुष्काळ पडला हे सगळं विधीचं विधानचक्र आहे, हे सगळं त्यांना त्या ठिकाणी समजलं. आणि अखंड विश्वाच्या कल्याणासाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी नामस्मरण चालू केलं आणि ही जी अमृता समान असणारी गाथा त्या ठिकाणी लिहिण्यास सुरुवात केली. दररोज भंडारा डोंगरावरती जावं आणि या अभंगाची रचना या विश्वाच्या कल्याणासाठी करावी. आता त्यांना अभंग लिहिण्याचं काम थांबवायचं नव्हतं, तर त्यांना संपूर्णपणे अभंग हे लिहायचेच होते. प्रत्यक्षात पांडुरंगाने सांगितलं होतं देहूमध्ये येऊन आणि त्याच्यानंतर जगद्गुरू संत तुकाराम महाराज या अभंगाची पूर्ण अशी गाथा लिहिण्याचा कार्यक्रम चालू केला. म्हणजे भंडारा डोंगरावरती जायचं आणि अभंगाची रचना करायची. आणि हा जो काळ होता ना, त्यावेळी येऊचा काळ होता आणि याच्यानंतर छत्रपती शिवरायांचा काळ चालू झाला. तुकोबा महाराजांनी वैराग्य धारण केल्याने देहूचे महत्त्व वाढले. जनता देहू क्षेत्री महाराजांच्या दर्शनास येऊ लागली. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य पुणे प्रांतात होते. राष्ट्रमाता जिजाबाईंनी शिवाजी राजेंना राष्ट्रप्रेमाबरोबरच धर्मप्रेमाचे धडे दिले होते. त्यांना देहूचे महात्म्य अनेक वेळा सांगण्यात आल्याने ते वरचेवर तुकाराम महाराजांच्या दर्शनाला येऊन उपदेशाचा फायदा घेत. अशा श्रेष्ठ संतांचा काहीतरी सेवा घडावी म्हणून सोन्याच्या मोहरा घेऊन करंजाईच्या बेटावर एका दगडी शिळेवर नामस्मरणात तल्लीन असलेल्या तुकोबा महाराजांसमोर ठेवले. त्यांचे भजन आटोपल्यावर समोर ताटभर सोन्याच्या मोहरा पाहून त्यांना अतिशय दुःख. ते पुन्हा त्या ताटाकडे व शिळेकडे न पाहता निघून गेले. भजन करण्याची पवित्र शिळा द्रव्याच्या स्पर्शाने विटाळली. परत त्या शिळेला त्यांनी स्पर्शही केला नाही. तुकाराम महाराज भजनासाठी कोठेही रानात बसत. त्यांना खाण्यापिण्याचीही शुद्ध नसायची. त्यांची पत्नी जिजाई त्यांच्या आधी काही न खाता पिता उपाशी पोटी त्यांचे जेवण घेऊन त्यांना शोधत दिवसभर रानात भटकत असे. त्यासाठी तिने संसाराकडे दुर्लक्ष केले. पोराबाळांच्या होणाऱ्या अवस्थेची पर्वा केली नाही. संसाराचा गाडा हाकण्यास तिला कोणाचीही मदत नव्हती. सुरुवातीला त्यांची चहूकडून झालेली उपेक्षा, स्वतःच्या देहाची बेपर्वाही अशा वेळी तर जिजाईने दुर्लक्ष केले असते तर महाराज कदाचित संत होऊ शकले नसते. अशावेळी या मातेने पतिव्रता धर्माच्या ज्योतीवर महाराजांस त्यांच्या भावी मार्गाने जाण्यास खरी मदत केली. देहूपासून काही अंतरावर चिंचवड गाव आहे.
तुकोबांजा, काळी तेथे मोरया गोसावी, चिंतामणी देव हे महान सिद्धी सामर्थ्य असलेले गणपती भक्त म्हणून त्यांची प्रसिद्धी होती. त्याच काळी पुण्यात अनगडशहा मुसलमान ईश्वरभक्त फकीर मोठे सिद्धीप्राप्त अवलिया होते. परीक्षा घेण्याच्या उद्देशाने ते चिंतामणीच्या वाड्यासमोर येऊन कटोराभर भिक्षा मागितली असता धान्याचे पेवीच्या पेवी त्या कटोऱ्यात ओतूनही कटोरा भरत नव्हता. चिंतामणीने स्वतःच्या सिद्धी सामर्थ्याने कटोरा भरला, पण तात्काळ रिकामा झाला. हे पाहून त्या अवलियाचे खरे सामर्थ्य ओळखून वाड्यात बोलावून त्यांचा सन्मान केला. नंतर ते तुकाराम महाराजांचे साधुत्व व कीर्ती अनगडशहाने ऐकल्यानंतर त्यांचीही परीक्षा पाहावी म्हणून देहूला त्यांच्या घरी येऊन भिक्षेची आरोळी ठोकली. घरी आलेल्या कोणासही रिक्त हस्ते परत पाठवू नये हे जिजाबाईस महाराजांचे सांगणे. ती तंतोतंत पाळीत असे. त्याप्रमाणे 3 मुलगी गंगूला फकीराच्या कटोऱ्यात पीठ वाढण्यास सांगितले. गंगूने आपल्या चिमुकल्या हाताच्या उंजळीने कटोऱ्यात पीठ टाकताच कटोरा भरून पीठ खाली सांडू लागले. आश्चर्यचकित होऊन तुकोबा महाराजांना ते शरण गेले. शेवटचे दिवस देहूत राहून तिथेच देहाचे विसर्जन केले. काही तपे तपश्चर्या योग साधना करूनही चिंतामणी देवास फकीराचा कटोरा भरणे अशक्य झाले. त्यांचे ज्यांच्या पुढे सिद्धी सामर्थ्य लुळे पडले तोच कटोरी जिजाईच्या नुसत्या शब्दाने भरला गेला. याचे मुख्य व महत्त्वाचे कारण तिने पाळलेल्या पतिधर्मात आहे. संत तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये अनेक अडचणी आल्या. त्यांना खूप वेळा फार मोठा त्रास दिला गेला, परंतु भगवंताच्या भक्तीमध्ये लीन होऊन जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी 4,500 अभंगाची गाथा अमृतासमान, प्रत्येक शब्द अमृतासमान लिहून पूर्ण केली. परंतु एक गाथा लिहून झाल्यानंतर हा उच्चवर्णीय समाज म्हणजे या ब्राह्मण मंडळीने सांगितले की तुम्ही शूद्र आहात, तुम्हाला गाथा लिहिण्याचा अधिकार नाहीच. ही गाथा तुम्ही इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकावी लागेल. ब्राह्मण मंडळीने तुकोबा महाराजांच्या हातून ही जी गाथा आहे 4,500 अभंगाची इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवली. हो, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. देवा काय करू आता? आणि इंद्रायणीच्या डोहा शेजारी असणारा तो दगड, त्या दगडावरती संत तुकाराम महाराज डोळे झाकून भगवंताचं नामस्मरण चालू केलं. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, आणि विठ्ठलाचा धावा चालू केला. देवा तूच आता काहीतरी कर. अन्न पाणी न घेता भगवंताचं नामस्मरण चालू होतं. आणि हे पंढरीच्या पांडुरंगाला कळालं. परमात्मा तो सगळं जाणणारा आणि भगवान श्रीहरी विष्णुदेव आपल्या भक्तासाठी त्यांची पत्नी प्रत्यक्षात माता लक्ष्मी एका जलपरीच्या रूपामध्ये या इंद्रायणीच्या डोहामध्ये या अभंगाच्या गाथेचं रक्षण केलं. पण शेवटी ही पाण्यातून गाथा जशीच्या तशी संत तुकाराम महाराजांच्या हाती सुपूर्द केली. ही कुठलीही दंतकथा नाही. आजही आपण देहूला जाऊ शकता. आपण त्या दगडावरती महाराज बसले, ज्या दगडावर ही पवित्र असणारी गाथा महाराजांच्या हातामध्ये दिली लक्ष्मी मातेने, तो दगड आजही मंदिरात साक्ष देतोय. कुठलीही दंतकथा नाही. आता हे सगळं कार्य पूर्ण झालं. एकदा तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी दर्शनास गेले असता प्रदक्षिणा घालत असताना काही पक्षी तिथे कंसातील दाणे खात होते. पण तुकोबा महाराजांच्या चाहुलीने भिवून ते उडून गेले. पक्ष्यांना आपल्यापासून त्रास झाल्याचे पाहून त्यांच्या हळव्या मनाला अतिशय यातना झाल्या. आपल्या भक्ती अद्याप अपुरी आहे असे मनात विचार आल्याने तिथेच बसून नामस्मरण सुरू केले. नामस्मरण करता करता देहभान विसरून त्यांची ब्रह्मानंदी टाळी लागली. इतकी ते विदेह अवस्थेत पोहोचले. पक्षी परत येऊन त्यांच्या अंगखांद्यावर खेळू लागले. भानावर आल्यावर पक्षी अंगावर वावरत असलेले पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. पंढरीची वारी, एकादशी व्रत, विठोबाच्या मूर्तीचे पूजन, भजन, कीर्तन हा तुकोबांचा मार्ग होता. शुद्ध भाव, चित्त निर्मळ ठेवणे हीच मुख्य गोष्ट मानत त्याचबरोबर दया, क्षमा, शांती धरावी. परोपकारी वृत्ती, अनाथांना साह्य, परद्रव्य, परनारीची अभिलाषा न ठेवणे, परनिंदा, द्वेष, आकस न करता व्यवहारात चोख असावी अशा प्रकारचा उपदेश करत असे. देवाचा सहवास हवा असेल तर एकंदर वर्तन सत्याला धरून पवित्र ठेवलं पाहिजे असा अमृताचा श्राव करणारे अभंग त्यांच्या वाणीतून श्रवत असे. विठोबा हे तुकोबांचे कुलदैवत. त्यांची भक्ती करता करता परमार्थ मार्गात पाऊल पुढे टाकून विठोबा म्हणजे सर्वव्यापक, विश्वंभर अशी भावना ठेवून त्यांनी साधन मार्ग चालू ठेवला. तुकोबांचा धर्म हा प्रेमाचा धर्म होता. वासना जिंकणे, मन ताब्यात ठेवणे, इंद्रिय दमन या गोष्टी दृढ अभ्यासाशिवाय साध्य होत नाही. तुकाराम महाराजांची भक्ती एवढी जावले ठरली की प्रत्यक्ष परमेश्वर त्यांच्या घरी आली.
पण त्यांनी परमेश्वराला पाण्यात कण्या शिजवून फाल्गुन शुद्ध दशमीला जेवू घातले. तेव्हापासून देहूला या दिवशी कण्याचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा देवाच्या भेटीच्या स्मरणार्थ पडली आहे. जीवभाव देवाला अर्पण करून संबंध आयुष्यभर परमेश्वराची आराधना, परमार्थिक धनाची कमाई, तुकोबासारख्या साक्षात्कारी संतांनी आपल्या आध्यात्मिक साठा आपल्यासाठी ठेवलेला आहे. संत तुकाराम महाराजांनी पांडुरंगाचा धावा चालू केला आणि भगवंताची भक्ती करण्याचे ते ठिकाण म्हणजे देहूमध्ये आज तुकाराम बीज साजरे होते. ते नांदुरकीचं झाड झालं. भगवंताचं नामस्मरण चालू झालं. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. अन्न पाणी काही नाही, नामस्मरण आणि भगवंतालाही त्या ठिकाणी काळजी पडली. भगवान परमात्मा भगवान श्री हरी विष्णुदेव 2 दिवस आधी देहूमध्ये आले होते आणि या नांदुरकीच्या झाडाखाली प्रत्यक्षात भगवान परमात्मा गरुडाचं विमान घेऊन या देहू गावामध्ये आले. तेव्हा प्रत्यक्षात त्या ठिकाणी भगवंतानं संत तुकाराम महाराज यांना सहदेव वैकुंठाला घेऊन गेले. विमानात बसून तो क्षण म्हणजे तुकाराम बीज. संत तुकाराम महाराजांच्या सदैव वैकुंठ गमनाचा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. तर आज तुकाराम बीज आहे. फाल्गुन वैद्य द्वितीयेला तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन झाले असे मानले जाते. या निमित्ताने पुण्याजवळील देहू गावात मोठा उत्सव साजरा केला जातो. पंढरपूरचा विठ्ठल हे तुकाराम महाराजांचे आराध्य दैवत आहे. देहूला आजही वैकुंठ गमन झालेले असताना एक चमत्कार पाहायला मिळतो. देहूला संत तुकाराम महाराजांनी जिथून वैकुंठ गमन केले त्या ठिकाणावरील नांदुरकी वृक्ष आजही तुकाराम बीजेला 12:02 म्हणजे ज्यावेळी संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले त्यावेळी प्रत्यक्ष हलतो. याची अनुभूती घेण्यासाठी अनेक वारकरी दरवर्षी देहूला गर्दी करतात. तुकाराम महाराजांना वारकरी संप्रदाय जगद्गुरू म्हणून ओळखतात. देहूच नाही तर महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने तुकाराम बीज साजरी केली जाते. ज्ञानदेव रचिला पाया तुका झालासे कळस. वारकरी संप्रदायाचा कळस झालेल्या संत तुकारामांची बीज आज आहे. ज्या तुकाराम महाराजांनी विश्वाला वारकरी संप्रदायाचा पाठ दिला, अध्यात्माची शिकवण देऊन भक्ती मार्गाला लावले, अशा तुकाराम महाराजांचा वृक्ष हलतो. संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगातून अध्यात्माची शिकवण वारकरी संप्रदायाला दिली आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून बुवाबाजी नष्ट करण्याचा आणि खऱ्या भक्ती मार्गाचा प्रसार करण्याचे काम केले. त्यांचे अध्यात्म अतिशय परखड होते. संत तुकाराम महाराजांनी संपूर्ण विश्वाला जप मंत्र म्हणजे जय जय राम कृष्ण हरी दिला. श्रीरामाने शरयू नदीत देह समर्पित केला, तर श्रीकृष्णाने पारध्याचा बाण लागल्यानंतर तोही सदेह अनंतात विलीन झाला. सदेह वातावरणात म्हणजेच पंचमहाभूतात गेलेले हे दोन्ही अवतार होते. परंतु मानव असूनही सदेह जाण्याचे म्हणजे वैकुंठ गमनाचे सामर्थ्य दर्शवणारे संत तुकाराम महाराज हे एकटेच होते असे वारकरी संप्रदायात मानले जाते. नांदुरकी वृक्षाच्या त्या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वैकुंठातील विष्णू ऊर्जा स्थळाला 12:02 स्पर्श करते. त्याच वेळी विष्णू तत्व प्रकट ऊर्जेचे भूमीवर अवतरण होते आणि त्यामुळे त्या ऊर्जेच्या स्पर्शाने वृक्षांची पाने हलताना दिसतात असं म्हटलं जातं. नांदुरकी वृक्ष हलतो त्यावेळी भोवतालचे वातावरणही स्तब्ध होते. यावेळी भोवतालचे वातावरण शांत होते. जणू काही इतर पशुपक्षी झाडेही हा क्षण बघण्यासाठी आतुर झालेले असतात. ते आपल्या सर्व हालचाली थांबून स्तब्ध झालेले असतात असं वाटतं असे वारकरी म्हणतात. आणि आजही या दिवशी नांदुरकी वृक्ष कसा हलतो तसे तुकाराम महाराजांचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक त्या ठिकाणी जमा होतात. तुम्हाला जर ही कथा, ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय जय रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. धन्यवाद.